समारंभानिमित्त या विचार मंचावरती उपस्थित या विद्यालयाचे विद्यमान आदरणीय प्राचार्य आदरणीय गोविंद सर, या गावचे प्रथम नागरिक आदरणीय नितीन शेठ आहेर, माजी प्राचार्य आदरणीय बाळासाहेब आहेर, आदरणीय उपसरपंच हनुमान शेठ गाडेकर, आदरणीय मुंडे सर, समोर असणारे वार्ताहर आदरणीय नवनाथ गाडेकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, समोर बसलेले सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्वच 10वीचे विद्यार्थी. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहील, प्रत्येकाच्या काळजावरती कोरलं जाईल. असं काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी का त्यांचं कर्तृत्व चंद्र सूर्य असेपर्यंत राहील? काही नाही केलं, विशेष असं काही केलं नाही. जे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आपल्या आई वडिलांनी कोरलंय ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयावरती, अंतकरणामध्ये आणि काळजामध्ये राजमाता आऊसाहेबांनी, जिजाऊ साहेबांनी कोरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आजपर्यंत आपण पाठ्यपुस्तकातून, युट्यूब, फेसबुक वरून फक्त कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐकलं, पण ते ऐकलं कोणत्या स्वरूपाचं? अफजल खानाचा कोठारा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, सुरतची बेसुरत केली, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे आहे का जेव्हा 1661 मध्ये आपला स्वतःचा बाप म्हणजे शहाजीराजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले, तेव्हा आपल्या स्वतःच्या बापाचे जोडवे डोक्यावरती घेऊन नाचणारा ह्या जगातला पहिला पुत्र जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या स्वतःचे आई आणि बाप यांच्या स्वप्नासाठी उभ्या आयुष्याचं रणांगण करून जाणारा ह्या जगाच्या पटलावरचा एकमेव राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न कधीच नव्हतं. हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे हे स्वप्न होतं राजमाता जिजाऊंचं, आईचं, स्वतःच्या आईचं स्वप्न होतं. स्वतःच्या आईच्या शब्दासाठी, आईच्या स्वप्नासाठी आपल्या उभ्या आयुष्याचं रणांगण करून जाणारा या जगातला एकमेव राजा जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला तुमच्या देशासाठी काही करता आलं नाही ना तरी चालेल, तुम्हाला तुमच्या राज्यासाठी काही करता आलं नाही ना तरी चालेल, तुम्हाला तुमच्या गावासाठी काही करता आलं नाही ना तरी चालेल, फक्त तुम्ही तुमच्या आई बापाचे आदर्श पुत्र बना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व्हाल. काही करू नका, फक्त आदर्श पुत्र बना. श्यामच्या आईने सुद्धा श्यामला हेच सांगितलं होतं. जेव्हा श्याम गेला, श्याम आपल्या आईकडे गेला आणि म्हटलं, आई मी काय बनू? त्याने फक्त, आईने फक्त एका शब्दामध्ये सांगितलं, तुला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय ना त्या क्षेत्रामध्ये तू सर्वांचा लाडका बन. सगळ्यात अवघड आहे एखाद्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, त्या क्षेत्रामध्ये सर्वांचं लाडकं बनायचं सर्वात अवघड आहे. हे श्यामच्या आईने श्यामला सांगितलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या पुत्राला शंभू राजांना सांगितलंय का बाबा तुला जिथं काम करायचं असेल ते काम करत असताना तू सर्वांचा लाडका बनला पाहिजे. हे राजमाता जिजाऊंनी, हे सईराणी साहेबांनी, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजांच्या हृदयावरती कोरलं होतं. म्हणून शंभू राजे वयाच्या 9व्या वर्षी सुद्धा आग्र्याला गेले आणि औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून शंभू राजांनी त्याच पद्धतीने जबाब दिले. आणि म्हणून आजही आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांचं नाव घेतो. जर त्या काळामध्ये जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं का जे निजामशाही आहे, आदिलशाही आहे, आपल्या इथं अहमदनगरची निजामशाही होती, तिकडे विजापूरची आदिलशाही होती, तिकडे आंध्रमध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, इकडे बिदरची बरीदशाही होती, इकडे वराडची इमादशाही होती, आणि शहाजी राजे तर कर्तबगार होते, एक सरदार होते. तो पुत्र सुद्धा त्या पद्धतीचं श्रीमंत आयुष्य जगले असते
पण रुळलेल्या वाटेने जायचं नाही. आज प्रत्येकाला असं वाटतंय, आज प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतंय, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी लगेच पालकांनी स्वप्न बघितली असतील का रुळलेल्या वाटेने जे चालले त्याच वाटेने सातत्याने जाण्याचा आपला प्रयत्न असतो. एखाद्याने आपल्या आयुष्यामध्ये ठरवलं मला इंजिनियर बनायचंय, तो इंजिनियर बनलाय म्हणून मी पण इंजिनियर बनणार, तो डॉक्टर बनलाय म्हणून मी पण डॉक्टर बनणार, तो वकील या दिशेने गेलाय त्या रस्त्याने गेलाय मग मी सुद्धा त्याच रस्त्याने जाणार. एखादा या कॉलेजमध्ये असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्यांनी संगमनेर कॉलेजला ऍडमिशन घेतलं का मला पण त्या संगमनेर कॉलेजला जायचं ऍडमिशन घ्यायला का, तर तिथं स्वातंत्र्य त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या चौकटीमध्ये ह्या शिस्तीमध्ये आम्हाला न राहता आम्हाला पारतंत्र्यामध्ये आम्हाला त्या चमचमणाऱ्या त्या वातावरणामध्ये जायची आम्हाला हौस असते, कारण त्या रस्त्याने जायची आमची हौस असते. पण आज ह्याच विद्यालयामध्ये भारत हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, मगाशी मी तिथं कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली. इतकं छान विद्यालय, इतकं कनिष्ठ महाविद्यालय सुंदर बनवलंय का प्रत्येक विद्यार्थ्याला, मला सुद्धा असं वाटलं का आपली जर पोरं आपण इथे राहत असतो तर मीच ह्याच आपल्या स्वतःच्या पावलावरती 4 पावलावरती असणाऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं असतं. म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतो का जर जो विद्यार्थी या विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थ्याचा येईल आणि जो विद्यार्थी समजा एखाद्या विद्यार्थ्याला 95% पडली पण तो विद्यार्थी जर तिकडे संगमनेर कॉलेजला गेला तर, आणि एखाद्या विद्यार्थ्याला 80% पडली पण तो जर रँक मध्ये असेल ना आणि त्याने जरी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भाग घेतला ना, सर मुंडे सर, सरपंच साहेब, तर त्या विद्यार्थ्याला मी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक आहे शिवचरित्रातून काय शिकावे, आणि ज्याचं त्या ठिकाणी असणारं वितरण मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. ते पुस्तक आणि 2100 रुपये रोख सरांकडे देऊन, मुंडे सरांकडे देऊन जाईल. आपलं या ठिकाणी याची खात्री करावी. एक आपण नेहमी स्वप्न बघत असतो आणि स्वप्न बघता बघता आपल्याला अशा दिशेने जातो की अशी स्वप्न बघायची का त्या स्वप्नामध्ये का आपल्याला काय बनायचंय. कारण अब्दुल कलाम सांगून गेले, जर तुम्ही नोकरी करण्याची जर स्वप्न बघत असाल, तुमच्या मुलांना जर शिक्षण नोकऱ्यांसाठी मिळवून देणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्या फक्त नोकऱ्या, शिक्षण व्यवस्था जी असेल ती शिक्षण व्यवस्था फक्त नोकर तयार करेल. तुम्हाला आपण ठरवायचंय मला नोकर व्हायचंय का मला अजून काय व्हायचंय. तुम्हाला सांगतो पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आणि या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये एक कोथळा गाव आहे. या कोथळा गावामध्ये शिवाजीराव रामोजीराव गायकवाड नावाचा एक पोरगा होता. त्याच्या वडिलांचं नाव होतं रामोजीराव गायकवाड. त्यांना अतिशय गरीब परिस्थिती, पोलीस क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली. कर्नाटक मधील बंगळूर गावामध्ये रामोजीराव गेले. पत्नीसह आपल्या स्वतःचा पोरगा शिवाजीराव, आणि शिवाजीरावांच्या आईचं नाव होतं जिजाबाई. आणि शिवाजीराव, जिजाबाई आणि रामोजीरावांना नोकरी लागली, बंगळूरला गेले. परंतु गेल्यानंतर आईचं निधन झालं आणि पोलीस क्षेत्रामध्ये तुटपुंज्या पगारावरती रामोजीराव काम करू लागले. आणि याचं सर्व जबाबदारी मात्र शिवाजीराव गायकवाडांवरती पडली. राजगुरुनगर म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगर आणि राजगुरुनगर मध्ये असणार म्हणजे खेड तालुका आणि खेड तालुक्यामध्ये असणार कोथळा गाव, त्या गावचा असणारा शिवाजीराव गायकवाड, रामोजीराव गायकवाडांचा पोरगा. रामोजीरावांना पोलिसांमध्ये नोकरी मिळाली, बंगळूरला गेलं आणि त्या शिवाजीरावांच्या आईचं म्हणजे रामोजीरावांच्या पतीचं निधन झालं. जबाबदारी शिवाजीरावांवर येऊन पडली, शिवाजीराव गायकवाडांवरती येऊन पडली जबाबदारी. मुलांनी नीट ऐकायचंय, आपल्याला नोकर बनायचंय की आपल्याला नोकरी देणारा बनायचंय. शिवाजीराव गायकवाडांवरती जबाबदारी आली. लहानपणापासून पाहिजे ते काम केलं, तांदळाच्या गोणी उचला, बाजरीची गोणी उचला, हमाल काय असेल ते काम करायचं. पोरग मोठं होऊ लागलं, शाळेत जाऊ लागलं, परंतु जबाबदारी वाढली. कुटुंब चालवायचंय, कुटुंब चालवत असताना ते कुटुंब सातत्याने चालवत असताना त्या कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीचं स्थिर स्थावर करण्यासाठी मला काम केलं पाहिजे. मुलाखतीला गेला, परिवहन विभागामध्ये गेला आणि कंडक्टरची बसमध्ये नोकरी मिळाली. कंडक्टरची नोकरी मिळाल्यानंतर बसमध्ये शिवाजीराव कंडक्टरची तिकीट फाडता लोकांना हसवायचा आणि कलाकुसरीचे गुण दाखवायचा. वेगवेगळे उपजत असणारे गुण तो दाखवू लागला शिवाजीराव. हजारो लोक त्या बसची वाट बघायची, हजारो बस असायच्या, पण लोकांना व्हायचं मला कुठेतरी त्या शिवाजीराव गायकवाड जिथं ज्या बसमध्ये कंडक्टर आहे ना त्या बसमध्ये जायचंय. लोक म्हणायचे त्या बसची वाट बघत, अनेक बस निघून जायच्या
पण त्या शिवाजीराव गायकवाडांची जी कंडक्टर असणाऱ्या बसची वाट बघत बसायची, ती बस एवढी भरायची आणि याची कलाकुसर चालू होती. सातत्याने तिकीट एकदम पटकन तिकीट द्यायचा, कलाकुसर करायचा, लोकांना हसवायचा. आणि मात्र असं करता करता दिवसा मागून दिवस जात होता. लोकांना हसवायचा, पण मनामध्ये मात्र फक्त कंडक्टर नाही व्हायचं. मला काहीतरी बनायचंय, मला काहीतरी बनायचंय. म्हणजे नेमकं काय? मला काहीतरी असा एखादा अभिनेता नट बनायचंय असं मनामध्ये उर्मी असणारी आणि एक प्रकारचा संघर्षाने सातत्याने संघर्ष करणारा शिवाजीराव स्वप्न घेऊन मात्र धावत होता, पळत होता. आणि पळता पळता मात्र या त्याच बसमध्ये एक दिवस बालचंद्र नावाचा दिग्दर्शक आला आणि ह्या दिग्दर्शकाने ते पोरग पाहिलं तर हे पोरग मी जो चित्रपट काढतोय त्या चित्रपटासाठी हे नट म्हणून अभिनेता म्हणून हे काहीतरी करू शकतं. आणि त्याला ऑफर दिली तर मी एक चित्रपट काढतोय, त्या चित्रपटासाठी जी भूमिका आहे ती भूमिका तू जशीच्या तशी उठवू शकतोस आणि म्हणून मला मी तुला ऑफर देतोय, तू चित्रपटामध्ये काम कर. आणि शिवाजीरावांनी लगेच होकार दिला आणि होकार दिल्याबरोबर तो चित्रपट निघाला. पहिला चित्रपट निघाला आणि तो चित्रपट काढल्यानंतर इतकी छान भूमिका त्या शिवाजीराव गायकवाडांनी केली का त्या चित्रपटाला पहिला चित्रपट काढला आणि त्या कंडक्टर असणाऱ्या पोराने जी जो अभिनेता म्हणून ज्या चित्रपटामध्ये काम केलं त्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आणि त्या पोराचं नाव होतं एक शिवाजीराव गायकवाड नावाचा पोरगा. खेड तालुक्यामध्ये कोथळा गावामध्ये मराठी असणारा पोरगा कर्नाटकमध्ये बंगळुरूमध्ये जातो आणि एका चित्रपटामध्ये पहिल्या चित्रपटामध्ये काम करतो आणि तो चित्रपट राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत घेऊन जातो. त्या पोराचं नाव नंतरच्या आपल्या स्वतः प्रत्येकाच्या हृदयावरती सातत्याने कोरलं गेलं, अभिनेता म्हणून कोरलं गेलं. त्या पोराचं नाव नंतर प्रत्येकाच्या ओठावरती येऊ लागलं. त्याचं नाव होतं रजनीकांत. रजनीकांत तामिळ. आज त्याने अनेक चित्रपट केले. रजनीकांत आपल्या तुम्हाला सांगतो इडन विदेशामध्ये इडन शहर, त्या इडन शहरामध्ये एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावरती एक पोरग आहे, 12-13 वर्षाचं पोरग आहे. दररोज गाडी आली का पेट्रोल टाकायचं, पण मनामध्ये मात्र स्वप्न गाडी आली का गाडीकडे बघत बसायचं. गाडी येते, रोडी गाडी आली, मर्सिडीज गाडी आली, गाड्या आल्या का विदेशातलं इडन शहर 5 स्टार एकदम भारी गाड्या, चकाचक गाड्या, माणसं चकाचक. आणि त्या गाड्याकडे बघत बसायचं, पेट्रोलची नळी धरायचं, पेट्रोल टाकायचं, त्या गाडीकडे बघायचं, त्या माणसांकडे बघायचं, त्या माणसांची कपडे बघायची. मला अशी कपडे घेता येईल का, मला असा गॉगल घेता येईल का, मला अशी गाडी घेता येईल का. स्वप्न मात्र वेगळंच काहीतरी, मनामध्ये काहीतरी वेगळं स्वप्न. त्यामध्ये असणारं इडन शहर आणि त्या इडन शहरामध्ये एक गाडी आली आणि त्या गाडीमध्ये ते पोरग पेट्रोल भरायला सुरुवात केली. आणि ती गाडी इतकी छान होती, त्या गाडीकडे बघत राहिलं तशी नळी पटकन खाली गेली. पेट्रोल सगळं रस्त्यावरती सांडलं. रस्त्यावरती सांडल्यानंतर पेट्रोल चालकाचा पेट्रोलचा जो मालक होता, त्या पंपाचा मालक होता, तो बाहेर आला. त्या पोराला पाहिलं, त्या पोराच्या खाली तरी कानामागे गेली. पोरग तसं रस्त्यावरती पडलं. पडल्यानंतर ते उभं राहिलं. तसंच गालावरती हात धरला. मला साहेब तुम्ही कानामागे दिली. माझ्या कानामागे नाही तर काय, सारखं स्वप्न बघत असतो, येणाऱ्या गाडी सारखं बघत असतो, कानामागे देऊ तर काय करू, नुकसान किती केलं. मला सर कानामागे दिली, पण येणाऱ्या काळामध्ये 10 ते 15 वर्षामध्ये इथंच तुमच्या समोर येऊन जाते. दिवसा मागून दिवस गेले, ते पोरग तिथून निघून गेलं. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 10, 11, 12 वर्ष गेली. 12 वर्षानंतर त्या पेट्रोल पंपावरती एक छानशी गाडी आली. गाडीमधून उतरलं पोरग आणि आतमध्ये गेलं. तसं खाडकन उभा राहिला. तो जो मालक होता उभा राहिला आणि म्हटला ओळखलं का सर. तो म्हटला नाही ओळखलं. म्हटला मी तोच जो तुमच्या पंपावर पेट्रोल पंपावरती काम करीत होतं आणि तुम्ही माझ्या कानामागे दिली. म्हटलं काय नाव. म्हटलं माझं नाव धीरूभाई अंबानी. म्हटलं तुमचा एक पेट्रोल पंप आहे, पण या देशामध्ये माझा प्रत्येक शहरामध्ये पंप आहे. मी जर तुम्ही माझ्या कानामागे दिली नसती तर मी इथंच नोकरी करत बसला असतो, पण कानामागे दिली त्याच्यामुळे मी अनेक नोकरदार तयार केलं. आणि म्हणून मी ठरवलंय का येणाऱ्या काळामध्ये 16-16, 17-17 तास काम करेल, पण हजारो विद्यार्थ्यांना, त्या हजारो लोकांना काम देईल. म्हणजे अशी माणसं तयार झाली पाहिजे. आपण स्वप्न बघत असताना सातत्याने स्वप्न कोणत्या रस्त्याने चाललोय, तो रस्ता आपला बरोबर आहे का नाही तो बघितला पाहिजे. का असेच रात्रीची वेळ होती, बलदान शरीरष्टी असणार एक युवक, ताकद आहे, सामर्थ्य, शौर्य सगळं त्याच्याकडे. आणि घारगाव स्टँडला उतरला. एक रिक्षा आली, त्यानं हात केला, रिक्षाला हात केला.
मला 3-4 बॅगा एसटी मधून खाली उतरला, घारगाव स्टँडला उतरला. बलदान शरीराची सामर्थ्याची जास्त सामर्थ्याचा गर्व असणारा, शक्ती असणारा, ताकद असणारा 3-4 बॅगा अशा खांद्यावरती. पण म्हटलं या बॅगा माझ्याकडे ताकद आहे, शक्ती आहे, सगळे, पण रिक्षावाला मला पाहिजे. मला जायचं इथं 4 किलोमीटर. त्याला जायचं होतं आंबीला, आंबी खालसाला जायचं होतं. आणि मग तो म्हटला रिक्षा आली तिथं, म्हटलंय कुठं जायचं. त्याने 3-4 बॅगा खाली ठेवल्या. म्हटलं मला काय नाही, तर आंबीला जायचं. रिक्षावाला म्हटला चालेल सोडतो मी. मला 200 रुपये होते. तो मला 4 किलोमीटर जायचंय आणि 200 रुपये म्हटला. तो म्हटला हा रात्रीची वेळ आहे, 12-1 वाजले. तो म्हटला गरज नाही, हे रिक्षा म्हणजे लुटारूंचा धंदा. म्हटला गरज नाही, म्हटलं माझ्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे. आणि या ताकदीच्या जोरावरती, या शक्तीच्या जोरावरती, माझ्या सामर्थ्याच्या जोरावरती मी 4 बॅगा घेऊन 4 किलोमीटर चालेल आणि 200 रुपये वाचले. रिक्षावाला म्हटला हरकत नाही, जाऊ शकतोस तू. निघाला तो. 4 बॅगा अडकावल्या. शक्ती आहे, ताकद आहे, गर्व आहे, सामर्थ्य आहे, सगळे. रस्त्याने निघाला, चालला. रात्रीची वेळ निघाला रस्त्याने. 1 किलोमीटर गेला, 2 घामाघूम झाला. अर्ध्या तासावरती असणारा रस्ता, पण तासभर गेला, गावच नाही. घामाघूम झाला. आता मात्र बॅगा खाली ठेवल्या आणि तोच रिक्षावाला आला तिथं थांबला. का म्हटला तिथं थांबल्यानंतर त्याने बघितलं, मला अरे मगाचा का रिक्षावाला दिसतोय. त्याला हात केला, थांबला. इकडे थांबला रिक्षावाला. मग रिक्षावाल्याने त्याला विचारलं काय काम काढलं आता. म्हटलं काय नाही, आता मला जायचं होतं 4 किलोमीटर, आता 2-1 किलोमीटर तर मी चाललोय. राहिलंय पावलावरती, आता थोड्या अंतरावरती माझं गाव राहिलंय. मला तिथं फक्त सोडा, कारण रात्र झालं, मी घामाघूम झालोय, जमलोय. तो रिक्षावाला म्हटला का सोडेल मी. तो म्हटला किती पैसे होतील. तो म्हटला आता 400 रुपये होतील. म्हटला 400 रुपये. म्हटला अरे काय वेळ लागलाय का काय. म्हटला मागाशी 200 रुपये मागितलेत. म्हटला आता मी अर्धा तास 1-2 तास चालतोय, कितीतरी किलोमीटर चाललोय आणि हाकेच्या अंतरावरती आता ते गाव आहे. तो म्हटला साहेब मी 400 रुपये मागतोय. तुम्हाला जायचं होतं आंबीला, पण तुम्ही चालले बोरगनला. तुम्ही इतके लांब आले, तितके लांब आले का तिथून जायला परत मला आता परत 2 तास लागतील, म्हणून 400 रुपये मागतोय. मग त्याला कळलं का आपण नेहमी ज्या रस्त्याने चालतोय तो रस्ता योग्य आहे का नाही. त्या रस्त्याने चालत असताना आपल्याला दिशा देणारे कोण आहेत हे आपल्या सर्वात महत्वाचे. आपल्याकडे ज्ञान असेल, आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे ताकद असेल, आपल्याकडे शक्ती असेल, सामर्थ्य असेल, पण जर मार्गदर्शन नसेल, दिशा देणारे नसतील, तर त्या ठिकाणी तुमच्या सामर्थ्याला, तुमच्या ज्ञानाला, तुमच्या शक्तीला किंमत झिरो असते. आणि म्हणून मार्गदर्शन आपल्या शिक्षक वृंदांचं घ्या, नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, हनुमंतराव गायकवाड नावाचा एक पोरगा आहे. हनुमंतराव गायकवाड नावाचा एक पोरगा आहे. काही नाही, त्याला फक्त एकच आवडतं, स्वच्छतेची. विद्यार्थी ऐकतात ना इकडं, कंटाळा नाही ना आला. खूप छान स्वच्छता करायची. बरं स्वच्छता काय करायची, टॉयलेट साफ करायचे, बाथरूम साफ करायचे, ही त्याची स्वच्छतेची आवड. त्याला गावामध्ये ते इतकी गरीब परिस्थिती असणारा हा हनुमंतराव गायकवाड नावाचा पोरगा गावामध्ये पाहिजे ते काम करायचा. लोकांची टॉयलेट साफ कर, लोकांचे बाथरूम साफ कर. शहरामध्ये लोकांनी याचे कानातून त्याच्या कानात खबर गेली, इकडून खबर, तिकडे खबर गेली. खबर जाता जाता गावामध्ये खबर, इकडं तिकडं खबर गेली. ते स्वच्छतेची त्याची खबर, त्याने इतकं छान काम केलं स्वच्छतेचं त्या हनुमंतराव गायकवाडांनी. नंतरच्या काळामध्ये त्याला मंत्रालयामध्ये आज राष्ट्रपती पासून तर पंतप्रधानांपर्यंत, लोकसभेपासून तर राज्यसभेपर्यंतचे सगळे स्वच्छतेचे कॉन्ट्रॅक्ट आज त्या हनुमंतराव गायकवाडला मिळाले. कारण तो स्वच्छता करण्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छता करणारा होता. म्हणून आज त्याच्या खाली हजारो लोक काम करतात. अशामुळं
जे काम आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या क्षेत्रामध्ये सर्वात उत्कृष्ट काम करायची जबाबदारी ही आपली आहे. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच केलंय का जेव्हा आपल्याला काही करायचं असेल ना ते वेगळं काहीतरी करायचं. या जगामध्ये जो प्रवास आला त्या प्रवाहाच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज कधी गेले नाही. शिवरायांनी हे ठरवलं का जात असताना आपल्याला ऍडव्हान्स काही घेता येईल, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला जास्तीत जास्त काय घेता येईल, जास्तीत जास्त जगाच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्यापेक्षा जास्तीत जास्त काय घेता येईल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवनेरी किल्ल्यावरती फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 मध्ये ज्या पुत्राला जन्म दिला त्याचं नाव शिवाजी ठेवलं. बरं, शिवाजी महाराजांच्या नावातच खूप काय आहे, नावातच खूप काय आहे. शिवाजी म्हणजे शी म्हणजे शिक्षण, वा म्हणजे वाचणे आणि जी म्हणजे जीवनासाठी, तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या वाचण्यासाठी आणि तुमच्या जगण्यासाठी उपयोग झाला पाहिजे हे सांगणारे नाव म्हणजे या जगाच्या पटलावरती एक नाव होतं, त्या नावाचं नाव होतं शिवाजी. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा, वाचण्याचा, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या जगण्यासाठी उपयोग झाला पाहिजे सांगणारे राजे सुद्धा एकमेव होते, त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी राजांना फक्त आयुष्य 50 वर्षाचं आयुष्य लाभलं साहेब. 50 वर्ष, 10 वर्ष बालपणात गेले विद्यार्थी, 10 वर्ष इकडं गर्ल, किती वर्ष, 10 वर्ष त्यांची बालपणात गेली, 10 वर्ष लढाईत गेली, राहिली 30 वर्ष. या 30 वर्षामध्ये 350 वर्षाचा अत्याचार, अन्याय दूर करून, पारतंत्र्य दूर करून, अंधार दूर करून या जगाला नवा सूर्योदय देणारा या जगातला एकमेव राजा जर कोण असेल तर त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. एकमेव राजा का त्यानं प्रत्येकाला नवा सूर्योदय दिलाय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं आज आपण अभिमानाने नाव घेतो. जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं बरोबर आपलं रक्त सळसळतं. रक्त सळसळत नाही का विद्यार्थ्यांना? कुणाचं नाव ऐकल्याबरोबर आपलं रक्त सळसळतं? कुणाचं नाव? कुणाचं नाव ऐकलं बरोबर? जरा एकदा जोरात सांगा, कुणाचं नाव? आणि मग एकदा आवाज द्यायचा, छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. आता सर्व तार बसते. आणि जर आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं 350 वर्षानंतर नाव ऐकल्याबरोबर जर आपलं रक्त सळसळतं, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर आमच्या अंगावर सरसरून काटा येतो, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याबरोबर आमच्या अंगावर जर सरसरून काटा येतो, नसातलं रक्त जर सळसळायला लागतं, ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्म घेतला त्या शंभूराजांची काय अवस्था असेल विचार करा. शिवरायांच्या रक्ताने जिजाऊंचे संस्कार, शिवरायांच्या रक्ताने जिजाऊंचे संस्कार, पाठीशी तुळजा भवानी. विचार करा त्या शंभू राजांची काय असेल जवानी. एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी, सौंदर्याची आजाद्याची देखणी, अशा राजाला पाहून काळजाचं पाणी पाणी. विचार करा काय असेल त्या शंभू राजांची जवानी. विचार करा जर आपली अशी अवस्था होत असेल तर शिवरायां त्या शंभू राजांची काय अवस्था होत असेल. म्हणजे शिवरायांच्या रक्ताने जिजाऊंचे संस्कार, शिवरायांच्या रक्ताने जिजाऊंचे संस्कार, पाठीशी तुळजा भवानी. विचार करा काय असेल त्या शंभू राजांची जवान. या शब्दामध्ये बघा ताकद. म्हणजे शिवरायांची आपली जर अशी अवस्था होत असेल तर शंभू राजांची काय अवस्था होत असेल. विद्यार्थ्यांना कळतंय ना? ऐकायचंय ना? काय ऐकायचंय? काय ऐकायचंय? शिवाजीराजे ऐकायचेत ना? म्हणजे शिवनेरीवरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 4 ते 5 वर्ष राहिले त्यानंतर त्यांना शिक्षण दिलं गेलं. आणि शिक्षण देत असताना आपल्यासारखं शिक्षण नव्हतं. त्यांना तलवारबाजी, त्याचबरोबर दानपट्टा चालवून अशा अनेक प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना जगद्गुरु तुकोबा रायांनी जेव्हा राजा ही पदवी दिली
आणि पदवी दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कामाला सुरुवात केली की हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. 11 पगड जातीतील 12 बलुतेदार एकत्र करायचे आणि सर्वांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवायचं आणि त्या स्वप्नासाठी भगवा हा उभा राहायचा. त्या भगव्याच्या नेतृत्वाखाली सर्वांना आणायचं त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कामं केली स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती. आणि अनेक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेच्या प्रसंगावरती आहे. त्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. का बहादूरगड आपल्या शेजारी माहिती सर्वांना. बहादूरगड माहितीये. बहादूर खान त्या ठिकाणी राज्य करत होता. बहादूर खान काय नाव आहे त्याचं? बहादूर खान. ह्या बहादूर खानानं अरे वा कोण राज्य करत होता? बहादूर खान. ह्या बहादूर खानानं 200-300 अरबी घोडे आणि 2 लक्ष होम संपत्ती आणलेली होती. महाराजांनी ठरवले आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती ते 200-300 अरबी घोडे आणि 2 लक्ष होम संपत्ती आणायची. पण आणायची कशी? बुद्धिमत्तेच्या जोरावरती आणायची. आणायची कशी? तर बुद्धिमत्तेच्या जोरावरती आणायची. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ती खबर गुप्तहेरांमार्फत बहादूर गडावरती पाठवली गेली. तिथं बहादूर खान नावाचा राजा राज्य करत होता आणि तो मुघलांचा म्हणजे औरंगजेबाचा दूध भाऊ त्याला म्हटलं जायचं. औरंगजेबाचा दूध भाऊ आहे. कोण आहे? इकडले विद्यार्थी कोण आहे? बहादूर खान. मग बहादूर खान त्या बहादूर खानाला खबर मिळाली. आपल्याकडे असतं ना तुला सांगतो दुसऱ्याला कोणी सांगू नको मग याच्या कानाकडून त्याच्या कानाकडं त्याच्या कानामधून त्याच्या कानाकडं अशी खबर जात असते. तसं ती खबर त्या बहादूर खानापर्यंत गेली की त्याने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 7,000 फौज येणारे आणि 7,000 फौज 200-300 अरबी घोडे आणि 2 लक्ष होऊन संपत्ती लुटून नेणारे. बहादूर खानाने ठरवलं येऊ दे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी 7,000ची फौज. ती येणारी फौज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना त्या 7,000 फौजेला ज्या बहादूरगडावरती आल्याबरोबर चेंगरून मारण्याची व्यवस्था बहादूर खानाने केली. आणि त्या पद्धतीने व्यवस्था केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करायचा ठरवला. की वापर करतात प्रत्येक प्रसंगामध्ये. एकदा छत्रपती शिवाजी महाराज फक्त अफजल खानासमोर गेले. परत आयुष्यामध्ये कुणासमोर जायचं नाही हे ठरवणारे छत्रपती शिवाजी महाराज. एकदा रात्रीचा छापा टाकला ना शाहिस्ते खानाची बोटं छाटली. परत रात्रीचा छापा. प्रत्येक वेळेस वेगळं नियोजन करणारे. प्रत्येक वेळेस वेगळं प्लॅनिंग करणारे. प्रत्येक वेळेस वेगळं प्लॅनिंग. तेच नाही. आणि शिवाजी राजांचा आणि शंभू राजांचा एक गुण सांगू. लढाईला जाताना प्रत्येक वेळेस आपल्या बरोबर एक डुप्लिकेट शिवाजी आणि एक डुप्लिकेट शंभूराजे घेऊन जायचे. शंभूराजांबरोबर डुप्लिकेट शंभूराज. म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये शिवाजी राजांचं देहावसन झालं रायगडावरती. त्याच्यानंतर शंभूराजांच्या हातामध्ये सत्ता आली 1689 पर्यंत. म्हणजे 11 मार्च 1689 पर्यंत जिथं शंभूराजांचं निधन झालं. जिथं शंभूराजांना पकडलं ना आपण बहादूरगडाची तुम्हाला सांगतोय बुद्धिमत्तेच्या जोरावरती बहादूरगड कसा लुटला हे सांगतोय. पण तुम्हाला एक सांगतोय वेगळं नियोजन कसं. जेव्हा शंभूराजांना संगमेश्वर या ठिकाणी पकडलं ना तेव्हा शंभूराजे सुटले असते बरं का. पण शंभूराजांच्या अगोदरच तो डुप्लिकेट शंभूराजे होते ना ते अगोदरच पकडले गेलेले होते. आणि मग घोड्यावरून शंभूराजांना ओळखलं गेलं. घोड्यावरून काय ही एक शंभूराजांची घोडी आहे आणि हा शंभूराजा आहे. आणि म्हणून शंभूराजे पकडले गेले नाही तर पकडले गेले नसते. शिवाजी राजांनी हे शंभूराजांना सांगितलं होतं की जाताना नेहमी डुप्लिकेट कुणीतरी घेऊन जायचा. आणि म्हणून त्यांनी ठरवलं का 200-300 घोडे अरबी घोडे आणि जी काही संपत्ती ती लुटवून आणायची. आता ही संपत्ती लुटण्यासाठी खबर बहादूरगडावरती बहादूर खानाच्या कानावरती गेली. 7,000 शिवाजी राजांची फौज येणारे आणि तो बहादूरगड लुटून नेणारे. आणि म्हणून बहादूरगड लुटून नेणारा या शिवाजी राजांना आणि 7,000 फौजेला येऊ दे या बहादूरगडावरची आल्याबरोबर चेंगरून मारण्याची व्यवस्था 1 लाखाच्या फौजेने केली. 7,000 आणि 1 लाख फौज बहादूरगडावरती ठेवली. आणि मग शिवाजी राजांनी नियोजन केलं. बळीराजे नाईकांना बोलवलं सांगितलं 7,000ची फौजेचं खबर गेलेली बहादूरगडावरती बहादूर खानाच्या कानावरती गेलेली. आता इथं 2 विभाग करायचे म्हटले. शिवाजी राजांची बुद्धिमत्ता आताच बघा कशी.
त्यांनी ठरवलं 7,000ची फौज आहे, एक टप्पा 2,000च्या फौजेचा आणि एक टप्पा 5,000 फौजेचा. 5,000 फौज ही सुरुवातीला कुठे जाईल? बहादूरगडावरती जाईल असं नियोजन ठरलं आणि 2,000 फौज ही नंतर येईल असं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं. ठरली, वेळ ठरली आणि त्या नियोजनानुसार त्या वेळेनुसार बहादूर खान आपली 1 लाखाची फौज घेऊन 7,000च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेला मारण्यासाठी तलवार, ढाल, भाला बंद पाहिजे ते हत्यार बंद घेऊन त्या ठिकाणी तयार राहिलाय. आणि इकडं मात्र शिवाजी राजांनी एका बाजूला 5,000ची फौज आणि एका बाजूला 2,000 फौज 2 टप्पे केले. आता 5,000च्या फौजेला सांगितलंय का तुम्ही जायचंय बहादूरगडावरती आणि 2,000च्या फौजेला सांगितलंय जोपर्यंत बहादूर खान आपले सगळे सैन्य घेऊन बहादूरगड सोडत नाही तोपर्यंत 2,000च्या फौजेने त्या बहादूरगडावरती यायचं नाही हे 2,000च्या फौजेला सांगितलंय. नियोजन ठरलं, निघाले. जसा अफजल खानाचा वध करायचा होता. अरे पोरांनो, ऐकताय ना? हा, ऐकताय. अफजल खानाचा कोठाला बाहेर काढला. कोणत्या किल्ल्यावरती काढला? कोणत्या किल्ल्यावरती काढला? प्रतापगडावरती काढला. बरोबर. मग प्रतापगडावरती प्रसंग किती मिनिटाचा होता? किती मिनिटाचा होता? 1.5 मिनिटाचा प्रसंग होता. पण या 1.5 मिनिटासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 वर्षाचं नियोजन केलं. 1.5 वर्षाचं. 5 सप्टेंबर 1659 सईद आणि साहेबांचं निधन झालं. राजे पत्नीचं निधन झालंय म्हणून रडत बसले नाहीत. मला माझ्या गोरगरीब जनतेसाठी येणारे जे आसमानी संकट आहे ते संकट दूर लोटून द्यायचे म्हणून अफजल खानाला मारावं लागलं. ज्यानं पंढरपूरचा विठोबा नेस्तनाबूत केलाय, ज्यानं आई तुळजाभवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलंय, अनेक घरांची राख रांगोळी केली, त्या अफजल खानाला मारायचंय मला. हे स्वप्न नियोजन सांगतोय. 2 प्रसंग एकाच वेळेस सांगतोय मी आता इथं. बुद्धिमान एक 5,000ची फौज आणि एक 2,000च्या फौजेचं नियोजन केलंय. बरोबर. आता तुम्हाला एक प्रसंग फक्त थोडक्यात सांगतो का अफजल खानाचा कोठाराचा प्रसंग 1.5 मिनिटाचा आहे. बुद्धिमत्ता बघा. मी अफजल खानाविषयी सांगणार नाही कारण ती वेळ नाही. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं तर आपल्याला काय करता येईल, त्यानं एक तुम्हाला माहिती एक वाद्य असतं, शिंग त्याला म्हटलं जातं. बघितलंय? मोठं शिंग असतं बघा, लढाई असते चित्रपटामध्ये आपण बघतो, ते मोठ्याने वाजवलं जातं शिंग. त्याचा खूप मोठा आवाज असतो बरं का पोरांनो, खूप मोठा आवाज असतो. त्याला रणवाद्य म्हणतात आणि जो वाजवतो त्याला शिंग्या म्हणतात. काय म्हणतात? शिंग्या. आता त्या शिंग्याला सांगितलं होतं का तुला फक्त एकच काम आहे. काय काम आहे? जेव्हा मी अफजल खानाजवळ जाईल आणि आमची झटापट होईल ना तेव्हा तो शिंग फुंकायचं. आणि जेव्हा शिंग्याला एवढं सांगितलं, कुणाला सांगितलं? शिंग्याला सांगितलं. आणि जेव्हा हे शिंग्याला सांगितलं ना जेव्हा शिंग फुंकलं जाईल तेव्हा अफजल खान आणि शिवाजी राजे यांची भेट होईल, झटापट होईल. ती 1.5 मिनिटाची असेल, म्हणजे 90 सेकंदाची. मग तिनं शिवाजी मरून येतं अफजल खान मरून शिवाजी राजे सांगतात तर कशी गेला म्हणजे पायऱ्यावरून उतरता तिनं अफजल खान मरून म्हणजे खान मरून येतं शिवाजी मरून. शिवाजी राजे त्याला सांगतात तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू जेव्हा आमच्या झटापट होईल ना तेव्हा तू रणवाद्य वाजवायचं, ते शिंग वाजवायचं. आणि जेव्हा शिंग वाजवलं जाईल ना तेव्हा वरती तोफा वाजवा. त्या तोफखान्याच्या विभाग प्रमुखाला सांगितलं होतं इकडे कुणी वाढू द्या, तुम्हाला काय घेणं देणं नाहीये. जर याला कदाचित माझा मृत्यू झाला तर 2.5 वर्षाची शंभूराजे ते राज्यकारभार ते राज्य म्हणून राहतील आणि जे काही नेताजी पालकर संपूर्ण राज्यकारभार पाहतील ठरलंय. आणि मग त्या शिंग्याला सांगितलं तू शिंगा वाजवायचा. तोफखाना विभागा प्रमुख आहे त्याला सांगितलं होतं जेव्हा शिंग्याचा आवाज येईल ना तुम्ही तोफांचा आवाज करायचा. आणि जेव्हा तोफा उडतील तेव्हा खाली अफजल खान यायच्या अगोदर 2 दिवस अगोदर म्हणजे किती संघर्ष आहे तुम्हाला सांगतो. 40,000ची फौज अफजल खान घेऊन आलता. राजांकडे फक्त
फक्त सांगते 12,000ची फौज होती. 7,000ची फौज इकडं मोहनगडावरती होती. तिथं बाजीप्रभू त्यावेळेस जिवंत होते. बाजीप्रभूंना घेऊन तिथं मोहनगडावरती 7,000ची फौज ठेवली. इकडं जावळीचं खोरं आहे ना, तिथं 5,000ची फौज ठेवली. 5,000ची फौज. त्यातल्या इकडे 7 ठेवले, त्यातले 2,000 सरळ त्या ठिकाणी शिवाजी राजांनी मागून घेतले. 5,000ची फौज इकडं जावळीच्या खोऱ्यामध्ये नेतोजी पालकरांना नेतृत्व. मोहनगडावरती तिकडं त्यावेळेस आपले बाजीप्रभू देशपांडे जिवंत होते. बाजींना नेतृत्व दिलं. 2,000 मध्ये 1,000ची फौज, अफजल खानाची 40,000ची फौज येण्या अगोदर, 40,000ची फौज येण्या अगोदर 1,000ची फौज असे खड्डे केलेले होते. त्या खड्ड्यांमध्ये वरून झाडाचा पालापाचोळा रचून खाली खड्ड्यांमध्ये अन्न नाही, पाणी नाही. 2 दिवस कोणी झाडांच्या फांद्यांमध्ये, कोणी झाडाच्या डोऱ्यांमध्ये, कोणी खड्डे करून 2 दिवस उपाशी तापाशी तिथं थांबलेले होते. पण तलवार, भाला, सशस्त्र सर्व सैन्य घेऊन तिथं थांबलेले होते. आणि मग त्यांना फक्त एकच बघा, इकडे मोहनगडावरती कोण आहे? आता 5,000ची फौज आहे. जावळीच्या खोऱ्यावरती 5,000ची फौज आहे. इकडे नेतोजी आहे, तिकडे बाजीप्रभू देशपांडे, इकडे 1,000ची फौज. आता राहिली 1,000ची फौज. त्या 1,000च्या फौजेमध्ये ना जे बादल होते, त्यांना ते शामियाना उभारला होता. माहिती आहे सर्वांना? शामियाना उभारला होता प्रतापगडावरती. शामियाना होता, माहिती आहे ना? त्या शामियानाच्या समोर 1,000ची फौज सशस्त्र ठेवली होती. त्या 1,000च्या फौजेला, त्या 1,000 फौजी झाडाच्या डोळ्यांमध्ये फांद्यांमध्ये खड्डे करून 2 दिवस सशस्त्र आहे. तिकडे 5,000ची फौज, इकडे 5,000ची फौज जावळीमध्ये मोहनगडावरती. एकूण 12,000च्या फौजेला एकच आदेश दिलाय, जेव्हा शिंग वाजवल तेव्हा तोफखान्याचा विभाग प्रमुख तोफा उडवाल, तेव्हा 12,000च्या फौजेने इकडे शिवाजीराजे बरोबर अफजल खान बरोबर सर्वांनी तोफखान्याचा आवाज झाल्याबरोबर सगळे उड्या घ्यायच्या आणि 40,000च्या फौजाची कपी करायची. 1,000च्या फौजेला सांगितलं होतं की तुम्ही तुटून पडायचं शामियानावरती. अफजल खान जिवंत असून येतं नसून तिथं जे काही कुणी असेल, सय्यद बंदा बाजी, त्या ठिकाणी असणारा सय्यद बंदा, कृष्णाजी भास्कर, जे कोणी धर्मरक्षक असतील सर्वांवरती 1,000च्या फौजेने तुटून पडायचं हा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्व सरदारांना दिलेला होता. आणि अफजल खानाने 40,000च्या फौजेला आदेश दिलेला होता की मग काय, त्याला फक्त दोरी बांधायची आणि फरफटात पुतण्याचं, आदिलशाह करायचं, बस. त्याच्यामुळे त्याला सांगितलं होतं की जेव्हा मी शामियानात जाईल तेव्हा तुम्ही काय करायचं? पार्ट्या करायच्या. कोणी सांगितलंय? अफजल खानाने आपल्या फौजेला 40,000च्या फौजेला सांगितलंय. विचार करा काय असेल ती अवस्था. अशी अवस्था होत असेल. मग अफजल खानाच्या फौजेला हे सांगितलंय, काय सांगितलंय? का जर शिवाजी राजांच्या काय करायचंय, फक्त दोरी बांधायची आणि घेऊन जायचंय, तुम्ही काय नाही पार्ट्या करायच्या. हे त्यांच्या हत्यार विचार सगळं बाजूला सोडून दिलेलं. आणि शिवाजी राजांनी मात्र आदेश दिलेले होते. हा प्रसंग अफजल खानाचा. नंतर काय झालं हे सर्वांना माहिती आहे. आता मात्र 2,000 फौज आणि 5,000 फौज ह्या 2 विभाग केलेले आणि निघाले शिवाजीराजे 5,000ची फौज घेऊन बहादूरगडावरती गेले. आणि तिने गेल्यानंतर त्या ठिकाणी बहादूरगडावरती बहादूर खानाने ठरल्याप्रमाणे 1,00,000ची फौज सुद्धा ठेवलेली आहे. आणि 1,00,000ची फौज ती कुणाची वाट बघते? कुणाची वाट बघते? कुणाची? 7,000च्या फौजेची वाट बघते. किती हजाराच्या? 7. आता जर 7,000च्या फौजेची वाट बघत असाल तर विचार करा, एका बाजूला 5,000, एका बाजूला 2,000. आणि जेव्हा ही 5,000ची फौज तिथे गेली तेव्हा बहादूर खानानं तो दरवाजा, जो काही दरवाजा होता तो उघडा ठेवला. सशस्त्र तलवार घेऊन जे 1,00,000ची फौज होती ती 5,000च्या फौजेवरती तुटून पडली.
आणि ते तुटून पडल्यानंतर ती 5,000ची फौज ठरल्याप्रमाणे त्यांनी ठरवलं होतं काय करायचं, लुटोबुडीची लढाई करायची आणि लुटोबुडीची लढाई करायची आणि कुठे जायचं का आपण पळत जायचं असं ठरवलं होतं. आता मग त्या ठरल्याप्रमाणे 5,000च्या फौजाला सांगितलं होतं की तुम्ही लुटोबुडीची लढाई करायची आणि पळत पळत सुटायचं. जरा आवाज असतो आणि मग ती लढाई ठरवली आणि मग ठरल्याप्रमाणे जो नाटक ठरलं होतं त्या ठरल्याप्रमाणे ते नाटक तिला वटवलं गेलं आणि मग वटवल्यानंतर ती 5,000ची फौज तिला गेली, लढाई सुरू झाली आणि फक्त नाटक करायचं होतं आणि ते सगळे पळत सुटले. त्याच्या मागे 1 लाखाची फौज पळत सुटली. जवळजवळ 4-5 किलोमीटर पुढे गेले, 10 किलोमीटर, 11 किलोमीटर, 12 किलोमीटर गेले आणि मग गेल्यानंतर ही 2,000ची फौज तिला आली आणि संपूर्ण ते 200-300 अरबी घोडे आणि जे संपत्ती होती ती संपत्ती 2,000च्या फौजेने आपल्या घोड्यावरती टाकले आणि शिवाजी राजे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती सगळी संपत्ती घेऊन आणि घोडे घेऊन निघून गेले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती अनेक प्रसंग त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवरती उद्भवले. एवढे बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.